नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोरोना महामारीमध्ये बऱ्याच लोकांना कोरोना झाला. खरं तर कोरोना कसा होऊ नये यासाठीची दक्षता घेण्याची बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलेली आहेच. तरीसुद्धा बऱ्याच जणांना सर कोरोना झाला. कोरोनावर बऱ्याच जणांनी मात केली. कोरोनामध्ये असताना काय घ्यायची काळजी आहे हे पण बऱ्याच लोकांपर्यंत आपल्यासारख्या तज्ज्ञांच्या माध्यमातून पोचलं. पण आज एका वेगळ्या विषयावरती आपल्या सर्वांशी आपण चर्चा करण्यासाठी डॉक्टर अजय केणी सर आपल्याबरोबर आहेत, जे अष्टराधार हॉस्पिटल कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना रोग जो आहे तो शरीरामध्ये फुफ्फुसावरती प्रतिकूल परिणाम करत असतो आणि सर स्वतः जे आहेत फुफ्फुस रोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळेच खऱ्या अर्थाने आज सरांना निमंत्रित करण्यामागे हाच हेतू होता की कोरोनावर बऱ्याच जणांनी मात केलेली आहे आणि मात केल्यानंतर सुद्धा एक विशिष्ट काळजी घेणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने लोकांना अवेअर करणं गरजेचं आहे आणि हाच दृष्टिकोन ठेवून आज अजय केणी सर आपल्याबरोबर आहेत. मी पुढारी ऑनलाईनच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. सरांचा थोडा अल्पशा परिचय आपण करून घेऊयात आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तरांकडे वळूयात. मगाशी सांगितल्याप्रमाणे सर फुफ्फुस रोग तज्ज्ञ आहेत, MBBS आहेत आणि MD चेस्ट आहेत. जवळपास 29 वर्षापेक्षा जास्त सरांचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर बऱ्याचशाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकवण्याचा त्यांचा अनुभव आहे. तर अशा पद्धतीचं एक अनुभवी व्यक्तिमत्व आज कोरोनावर मात केल्यानंतर घ्यावयाची काळजी या विषयावरती बोलण्यासाठी आलेलं आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात एकंदरीत कशा प्रकारची काळजी आपण घ्यायची आहे. सर, मला पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, ही खरंच कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना उपचाराची गरज असते का? आता असं आहे की कोरोनातनं बरं झालं म्हणजे काय हो, हे आधी आपल्याला डिफाईन करावं लागेल. अगदी बरोबर. कारण तुम्हाला ताप आहे, खोकला आहे, धाप आहे, तुम्हाला ॲडमिट केलं जातं, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात, काही लोकांना ऑक्सिजन दिला जातो आणि काही थोड्या लोकांना व्हेंटिलेटर पण लागतो. पण ह्या आजाराच्या दरम्यान जेव्हा आम्ही एखाद्या पेशंटला डिस्चार्ज करतो हो, तेव्हा ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं कमी झालेली आहेत बर म्हणून डिस्चार्ज केलं जातं. कारण त्यांना काही पुढची जी ट्रीटमेंट असते किंवा पुढचं जे उपचार आहेत ते घरी थांबूनही करता येतात. हो, पण डिस्चार्ज दिला याचा अर्थ असा नव्हे की तो कोरोनातनं बरा झाला. बर तुम्ही दुसरं एक्झाम्पल घ्या. एखाद्या माणसाला टायफॉईड झाला. टायफॉईड झाल्यानंतर ॲडमिट केलं, त्याला औषधं उपचार केले, इंजेक्शन दिले, त्याचा ताप गेला, बरा झाला, तो नंतर माणूस बराच होतो. हो, पण हा कोरोनाचा जो आजार आहे, ही जी महामारी आहे, यात असं दिसून यायला लागलं आहे की जेव्हा आम्ही एखाद्या पेशंटला डिस्चार्ज करतो त्यावेळी तो पूर्ण बरा झालेला असतोच असं नाही. बर म्हणजे ह्या कोरोना व्हायरसचे जे वेगवेगळे जे लक्षणं नंतर दिसत आहेत बर त्यावरनं असं दिसायला लागलं आहे की एखादा माणूस 15 दिवसात 20 दिवसात हा बरा होतोच असं नाही. बर म्हणजे ज्यांना लक्षणं नसतात किंवा ज्यांना माइल्ड लक्षणं म्हणतो आम्ही कमी प्रमाणात, ती माणसं एखाद्या वेळेस ह्या 10-15 दिवसामध्ये पूर्ण बरी होऊन जातात. बर पण ज्या लोकांना मॉडरेट लक्षणं म्हणतो आम्ही किंवा सिव्हिअर जे असतात, बर ह्या लोकांचा आजार तो 10-15 दिवसात नाही बरा होत. तो पुढं तो तसाच वेगवेगळ्या स्वरूपामध्ये चालू राहू शकतो. त्यामुळं जी काही काळजी घ्यायची आहे, जे काही मॉनिटरिंग करायचं आहे, जे काय डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे जायचं आहे, हे पुढं 2-3 महिने हे चालूच राहणार आहे. अगदी. आणि हा आजार पूर्णपणे बरा व्हायला किती दिवस लागतील हे सांगणं आत्ता थोडं थोडं कळायला लागलेलं आहे. बर म्हणजे अजूनही पूर्ण संशोधन जे होणं ते गरजेचं आहे असंही आहे आणि झालेलंही नाही, म्हणजे त्याच्यावरती अजूनही संशोधन सुरू आहे. कसं आहे, आता हा आजार अजून वर्षाचा पण झालेला नाही. अगदी बरोबर सर. हो, डिसेंबर 19 मध्ये जर आपण ह्याचा पहिला जर रुग्ण आढळला असं म्हटलं तर अजून 1 वर्ष पण झालेलं नाही आहे. बरोबर. अजून त्याच्यावर रामबाण औषध मिळाले असं नाही वाटत. अजून व्हॅक्सिन आलेलं नाही आहे. खरं. आणि जे सुरुवातीला वाटलं होतं की हा फक्त फुफ्फुसावर आघात करतोय, तर आता असं दिसून येतं की हा व्हायरस जेव्हा जातो शरीरामध्ये तो बऱ्याच सिस्टीममध्ये, बऱ्याच ऑर्गन्समध्ये आघात करतो. बरोबर. आणि त्याचे परिणाम नंतर पोस्ट कोविड एरियामध्ये आपण जे म्हणतो तिथं ते दिसायला लागतात. त्यामुळं बरा झाला कधी आणि बरा झाल्यानंतर घ्यायची काळजी का असं म्हणण्यापेक्षा ही काळजी
पेशंट घरी डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा घेणं गरजेचं आहे. घेणं गरजेचं म्हणजे थोडक्यात सर आपल्याला असं म्हणायचं आहे की कोरोनाची टेस्ट एकदा पॉझिटिव्ह आली त्याच्यानंतर आपण उपचार घेतले आणि नंतर कोरोनाची टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह आली म्हणजे तुम्ही पूर्णपणे बरे झालेला असं नाहीये, अजूनही आपल्याला उपचारांची गरज आहे. नाही, आता कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येणं निगेटिव्ह येण्याच्याबद्दल मी सांगतो. बरं. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी सुद्धा 30% लोकांच्यात कोरोना असताना सुद्धा ती निगेटिव्ह येऊ शकते, फॉल्स निगेटिव्ह येऊ शकते. त्या लोकांना कोरोना नाही असंही म्हणता येत नाही. आणि ज्यावेळी कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह येते याचा अर्थ एवढाच आहे की तो व्हायरस त्यांच्या शरीरातनं निघून गेलेला आहे. बरं. पण तो व्हायरस शरीरातनं निघून जायच्या आधी तो बरंच डॅमेज करून जातो. आणि ते जे डॅमेज झालेलं असतं, जे नुकसान झालेलं असतं किंवा शरीरात जे काही बदल घडलेले असतात अगदी त्याचा इफेक्ट नंतर दिसायला लागतो. बरोबर. म्हणून टेस्ट निगेटिव्ह झाली म्हणजे मी बरा झालो हो, हे जे लोकांना वाटायला लागलं ते कृपा करून तसं वाटून घेऊ नका. अगदी बरोबर सर. टेस्ट निगेटिव्ह झालेत आणि तुम्हाला अजूनही त्रास आहे, अजूनही तुम्हाला खोकला येतोय, अजूनही तुम्हाला धाप लागते, अजूनही वेगळ्या सिस्टीमची इन्व्हॉल्वमेंट दिसते, तर त्याची ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे. अगदी बरोबर. कोरोनाचा टेस्ट निगेटिव्ह होणं म्हणजे तुम्ही त्या आजारातनं मुक्त झालाय असं नाही. हे थोडक्यात पूर्णपणे बरे झालेला आहात असं आपण गृहीत धरणं आता सध्या योग्य नाहीये. नाही, बिलकुल नाही. अगदी सर, मगाशी आपण म्हटलं की अजूनही आपल्याला कोरोनातून बरे झाल्यानंतर वैद्यकीय सल्ल्याची आणि उपचाराची गरज आहेच, तर ती कशा प्रकारे असावी सर आणि त्याचं महत्त्व काय आहे सध्या? आता त्याची गरज का लागते मी सांगतो तुम्हाला. हो. आत्तापर्यंत सगळ्यांना असं वाटतं की कोरोना जातो नाकातनं, घशातनं आणि फुफ्फुसामध्ये जातो आणि तो न्यूमोनिया करतो आणि मुख्य म्हणजे पेशंटला ऑक्सिजन लागतो, व्हेंटिलेटर लागतो वगैरे वगैरे. पण लोकांना हे माहीत नाही की कोरोना आणखीन 2 पद्धतीनं बाकीच्या सिस्टीम इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. बरं. एकाला म्हणतात सायटोकाईन स्टॉर्म सिंड्रोम. म्हणजे काय होते, जेव्हा कोरोना व्हायरस शरीरात जातो त्यावेळी आपल्या शरीरातली जी डिफेन्स सिस्टीम आहे, इम्युनिटी म्हणतो आपण, प्रतिकार शक्ती जी आहे, त्याच्या ज्या पेशी असतात त्या पेशी त्या व्हायरसला मारायला काही प्रोटीन्स तयार करतात. ते जर रेग्युलेटेड किंवा कंट्रोल्ड मॅनरमध्ये असतील तर पेशंटला बरा होण्यात काही अडचण येत नाही. पण कोरोनाच्या या महामारीत असं दिसून आलेलं आहे की हे अनकंट्रोल्ड प्रोडक्शन होते त्यांचं. बरं. म्हणजे जरुरीपेक्षा जास्त 10 पट 20 पट 50 पट जास्त होतं आणि ते सायटोकाइन्स शरीरातल्या बाकीच्या अवयवांना डॅमेज करतात. म्हणजे फुफ्फुसात तर न्यूमोनिया करतातच, हृदयावर परिणाम करू शकतात, बरोबर, किडनीवर परिणाम करू शकतात, मेंदूवर परिणाम करू शकतात, मसल्सवर परिणाम करू शकतात आणि ह्याचे इफेक्ट त्या पहिल्या 15 दिवसात किंवा 3 आठवड्यात दिसतातच. पण सगळ्यांचे दिसतात असं नाही, ते नंतर बाहेर पडायला लागतात. बरोबर. त्यामुळं हा कोरोना सुरुवातीपासून जर ह्या बाकीच्या सिस्टीमना जर डॅमेज करत असेल, जर त्याच्यामुळे नुकसान होत असेल तर त्या दृष्टीनं त्या पेशंटनं बाकीच्या सिस्टीमकडं लक्ष देणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर त्वरित उपचार करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण एक उदाहरण देतो की याच्यामध्ये क्लॉटिंग होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी जेव्हा पेशंट ॲडमिट असतो त्यावेळी रक्त पातळ करण्याची औषधं आम्ही देतोच. म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रिया जी आहे ती सुरळीत असणं अतिशय गरजेचं आहे. अगदी बरोबर. पण काही काही वेळा असं होतं की ह्या पेशंटना हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या निर्माण होतात आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि त्यांना स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक होण्याची शक्यता असते. पायाच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि त्याला आम्ही डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणतो की ज्याच्यामुळे पाय सुजतात. हे अशा प्रकारच्या लक्षणं येण्याची शक्यता असते. त्या पायातल्या गुठळी एखादी निसटून जर वर हृदयाकडे गेली तर ती फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन त्याला पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतो, पेशंटचा जीवाला धोका निर्माण व्हायची शक्यता असते. म्हणजे काय काय असं दिसून आलेलं आहे की पेशंटला डिस्चार्ज केलेला आहे, पेशंट घरी पोचला आहे, हालचाल वाढली आणि पटकन छातीत दुखतं आणि पेशंट मृत्यू होऊ शकतो. तर असे जे घटना घडल्यात त्याच्या पाठीमागे हे क्लॉटिंगचं कारण असू शकतं. बरोबर. म्हणजे जसं ते बाकीच्या अवयवांना डॅमेज करत जातं तसंच क्लॉटिंग होत असल्यामुळं ही बाकीचे जे प्रेझेंटेशन्स आहेत ती पण दिसू शकतात. बरं. म्हणजे थोडक्यात आपल्याला लोकांना जे बघतायत त्यांना सांगायचं आहे की प्राथमिकदृष्ट्या किंवा आपल्याला जी आतापर्यंत माहिती मिळाली आहे ते म्हणजे फुफ्फुसांवरती आघात करतो कोरोना, पण बाकीचे अवयव सुद्धा याच्यामुळे डॅमेज होऊ शकतात.
आणि त्यातून एखादा गंभीर आजार तुम्हाला उद्भवू शकतो. कदाचित कोरोना टेस्ट तुमची निगेटिव्ह असेल, पण बाकीच्या आजार सुद्धा उद्भवू शकतात, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कोरोनातून बरे झाल्यानंतर नक्कीच उपचार जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण घेतलेच पाहिजेत. मला थोडंसं पुढच्या प्रश्नाकडे सर वळायचं आहे. मगाशी आपण बोललाच की कोरोनाची वर्गवारी जी आहे ते आपण 3 प्रकारामध्ये करतो, म्हणजे लक्षणे नसलेले, सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा प्रकारची कोरोनाची आपण वर्गवारी करतोय. तर कोरोना होऊन गेल्यानंतर हे जे आपले प्रकार आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त रिस्क कोणत्या प्रकारामध्ये आहे की ज्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे ज्यावेळी आपण कोरोनावर मात करतो, आणि आरोग्यविषयक गुंतागुंत जी आहे या प्रकारामध्ये त्या कुठल्या प्रकारामध्ये जास्त होऊ शकते, म्हणजे सौम्य आहे, मध्यम आहेत? आता सौम्य जे असतात हां. त्यांना बऱ्याच वेळा आम्हाला औषधं पण द्यायची काही गरज लागत नाही. बरं. म्हणजे जी ही अँटीव्हायरल ड्रग्ज आहेत ती हो, त्यांना हो, द्यायला हो. लागत नाही. ते त्यांची जी प्रतिकारशक्ती आहे ती प्रतिकारशक्ती व्हायरसवर मात करून त्यांना त्यातनं बाहेर काढते. बरं. पण मध्यम किंवा तीव्र स्वरूपाची जे लक्षणं असतात, सिव्हिअर कंडिशन म्हणतो आम्ही, या लोकांना मात्र नंतर पुढे त्रास होण्याची शक्यता असते. हो त्याचबरोबर ज्या लोकांना इतर आजार असतात, हो, म्हणजे आधीपासूनचे आजार काही असतील, शुगर असतील, ब्लड हां, प्रेशर त्याला असतील. आम्ही कोमॉर्बिडिटीज म्हणतो. म्हणजे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हो. किडनीचे विकार आहे, हृदयविकार आहेत, बरोबर. स्थूलपणा आहे आणि वय, बरं. म्हणजे 50 किंवा 60च्या पेक्षा जर जास्त वय असेल हो तर या लोकांना सुरुवातीला सुद्धा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सुरुवातीची लक्षणं संपल्यानंतर जे मी मगाशी बाकीच्या अवयवांना होणारे त्रास म्हटले, हो, हे त्रास होण्याची शक्यता या लोकांना जास्त असते. अगदी. म्हणजे मध्यम आणि तीव्र आणि त्याचबरोबर कोमॉर्बिड असलेल्या लोकांना ह्याचे लक्षणं जास्त दिसून येतात. बरोबर. तर आता अजून एक वेगळा प्रश्न म्हणजे काय सर, कोरोना होऊन गेलेला आहे पण तरीसुद्धा बऱ्याच जणांना थकवा आहे, अशक्तपणा आहे, खोकल्याचा त्रास तर दिसतोय सर, आणि स्नायूदुखीसुद्धा आहे. जे अंग जे आहे ते दुखत राहतं सर, आणि हे बरेच दिवस त्यांना त्रास सुरू आहेत. तर यावरती ह्याची नक्की कारणं काय आहेत सर, आणि ह्याच्यावरती मात त्यांनी कशी केली पाहिजे, उपाय काय आहेत? नाही, या सगळ्याचं कारण कोरोना व्हायरस हेच आहे. बरं. तो व्हायरस सुरुवातीलाच ह्या सगळ्या सिस्टीम्सना नुकसान पोचूनच जातो. हो. त्याचबरोबर मी जे सायटोकाईन स्टॉर्म म्हटलं, ज्या पेशी निर्माण करतात, हो. या सगळ्यांचा परिणाम म्हणूनच जे स्नायूंची दुखणी किंवा त्याला आम्ही क्रॉनिक फटिग सिंड्रोम म्हणतो, हो. की काही पेशंटना तर खोकला आणि ते फुफ्फुसाच्या न्यूमोनियाचे पुढचे कॉम्प्लिकेशन गुंतागुंत झाल्यामुळे होत असतं. हो. पण त्याचबरोबर ज्यांना ही गुंतागुंत नसती त्यांना नुसतं फटिग, म्हणजे काही काम करायला नको वाटतंय, नुसतं बसून राहावंसारखं वाटतंय आणि हात पाय नको उचलायला, असं इतकं ते फटिग असं होऊ शकते. त्याचं कारण हे सगळे जे सायटोकाईन स्टॉर्म आणि ते कोरोना व्हायरस हे मसल्सवर थोडंसं पण परिणाम करतात. बरं. आणि त्यामुळं हे क्रॉनिक फटिग सिंड्रोम सारखा सिंड्रोम होऊ शकतो. त्याचबरोबर मेंदूची जे आमचे कॉग्निटिव्ह हे म्हणतो आम्ही, म्हणजे विचार करण्याची शक्ती म्हणा किंवा काही प्रॉब्लेम सोडवायची जी शक्ती असते आपली, त्या शक्तीवर जो परिणाम होतो. म्हणजे काही असे रिपोर्ट्स यायला लागले आहेत की कोरोना झाल्यानंतर पेशंटला पार्किन्सन सारखे डिसीज निर्माण झालेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यापेक्षा जास्त धोकादायक म्हणजे अल्झायमर्स म्हणतो आपण. नक्की काय सर अल्झायमर्स? म्हणजे पेशंट असा विस्मृतीत जातो, एकदम ओळखत नाही लोकांना, स्वतः जेवलाय की नाही आठवत नाही. असे जे अगदी म्हणजे म्हातारे लोकांच्या मध्ये आपण काही वेळा बघतो, अशा प्रकारचे सिम्पटम्स असलेले, लक्षणं असलेले सुद्धा कोरोना नंतर दिसून यायला लागलेले आहेत. म्हणजे मेंदूवरती सुद्धा थेट परिणाम होताना आता आढळतोय सर. करेक्ट. थोडक्यात म्हणजे मेंदूवरती 2 प्रकारे तो अफेक्ट करू शकतो. एक तर मेंदूच्या रक्तवाहिनीला गुठळ्या निर्माण करून पॅरालिसिसचे अटॅक आणू शकतो, आणि त्याचबरोबर मेंदूच्या ज्या विचार करणाऱ्या पेशी आहेत त्याच्यावर अफेक्ट करून त्यांचं फंक्शन कमी करू शकतो. बरोबर. म्हणजे मेमरी म्हणा किंवा काही प्रॉब्लेम सोडवायची जी शक्ती असते, काही डिसिजन मेकिंग म्हणा, ह्या ज्या आपल्या वृत्ती आहेत याच्यावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. बरोबर. सर मगाशी आपण उल्लेख केलात की हृदयावरती अफेक्ट होऊ शकतो, आणि बाकीचे अवयव आहेत त्याच्यामध्ये फुफ्फुसांबद्दल सुद्धा आपण जाणून घेतलं. तर थोडंसं सविस्तर सर जाणून घेऊयात हृदय आणि किडनीबद्दल. किडनीवरती सुद्धा परिणाम होतो सर? हो. हा व्हायरस सुरुवातीलाच किडनीच्या फंक्शन्सला कमी करून किडनी फेल्युअरमध्ये हा पेशंटला नेऊ शकतो, की ज्याच्यामध्ये पेशंटला डायलिसिसची गरज लागू शकते. बरं. आणि हे एक तर व्हायरस डायरेक्ट इफेक्ट करू शकतो. त्याचबरोबर किडनीच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यामध्ये थ्रॉम्बस म्हणजे छोटे क्लॉट्स निर्माण होऊन
किडनीचा रक्तपुरवठा कमी करून सुद्धा किडनी फेल्युअर होऊ शकतो. बरं. तसंच हृदयाचं जे आहे ते हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस आपण हो. जे नेहमी हार्ट अटॅकचे कारण म्हणतो बरोबर. ते ह्या करोना व्हायरसमुळे सुद्धा होऊ शकतात. आणि त्याचबरोबर हृदयाचे जे मसल्स आहेत स्नायू हं. त्यांचं कार्यक्षमता कमी करण्यासाठी सुद्धा हा व्हायरस कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे हृदयाचं जे पंपिंग आहे हो. ते पंपिंग कमी होऊन हृदय फेल होण्याची शक्यता असते. म्हणजे हार्ट फेल्युअर जे म्हणतो हो. ते होण्याची शक्यता असते. त्याला आम्ही मायोकार्डायटिस असंही म्हणतो. कारण हो. जे मायोकार्डियम म्हणजे हृदयाचा मसल आहे हो. त्याला सूज आली तर मायोकार्डायटिस म्हणतो. अशा प्रकारचं हे व्हायरसमुळं होऊ शकतं. नुकसान होऊ शकतं. सर सामान्य व्यक्तीला याबद्दल फारसं माहीत नसतं, तर ह्याची सर प्राथमिक लक्षणं त्यांनी कशी ओळखावीत? जे कोरोना झाल्यानंतर किंवा कोरोना काळामध्ये माझ्या बाकीच्या बॉडी पार्टवरती अफेक्ट होतोय, हे त्यांनी सामान्यतः कसं ओळखायचं? आता सगळ्यात जास्त अफेक्ट होतं ते फुफ्फुस. हो. बरोबर. आता करोना तुमचा बरा झालाय असं समजू आपण, बरं झालाय म्हणून तुम्हाला डिस्चार्ज हो, दिला, अगदी. तुम्ही घरी गेलेला आहे. हो. पण तुम्ही घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला खोकला राहिला, हां. तुम्हाला चालताना जर धाप लागायला लागली बरं. तर ही त्याची लक्षणं असू शकतात. प्राथमिक लक्षणच. त्याचबरोबर आता आपण ते छोटंसं पल्स ऑक्सिमीटर मशीन आता हो. सगळ्यांच्या तोंडात आलेलं आहे. अगदी. ते पल्स ऑक्सिमीटर स्वतःजवळ पाहिजे. हो. त्या पल्स ऑक्सिमीटर दररोज सकाळ संध्याकाळ त्याच्यावर त्याची ऑक्सिजनची लेवल बघितली पाहिजे. आणि ती नुसती एकदा ऑक्सिजनची लेवल बघायची नाही, ती ऑक्सिजनची लेवल 3 मिनिट चालल्यानंतर किंवा 6 तुम्हाला जर जमत हो, असेल तर हो, 6 हो. मिनिट चालल्यानंतर तेवढीच राहते का बघायला पाहिजे. बरोबर. जेव्हा माणूस नॉर्मल असतो त्याची ऑक्सिजनची लेवल 3 मिनिटांनंतर आणि 6 मिनिटांनंतर तेवढीच राहायला पाहिजे. सर एक्झॅक्टली किती असते ती ऑक्सिमीटरवरती आपण जेव्हा check आता करतो? साधारणतः नॉर्मल माणूस ज्याला काहीच त्रास नसतो त्याचे हां. 96च्या पुढे असते. बरं. पण ह्या आजारात असं एक कट ऑफ दिलेलं आहे की 94च्या पुढे ठीक आहे. बरं. म्हणजे 94% पुढे जर ऑक्सिजनची लेवल असेल तर ते चांगलं आहे. चांगलं. आणि तुम्ही चालला 6 मिनिटं हो. आणि 6 मिनिटानंतर 94ची 95 झाली, 94ची 94 राहिली, 94ची 93 झाली, ओके. बरं. पण ती 94ची 88 झाली, हो. 94ची 85 झाली तर प्रॉब्लेम आहे. बरोबर. याचा अर्थ तुमचं फुफ्फुस अजून पूर्ण क्षमतेनं कार्यरत क्षमतेनं नाही. काम करत नाही. त्यामुळं फुफ्फुसाची कार्यक्षमता ही तुम्ही घरच्या घरी बघू शकता. बरोबर. आणि जे पेशंट डिस्चार्ज होऊन घरी गेलेले आहेत त्यांनी हे दररोज करणं अत्यंत गरजेचं आहे. बरं. आता हे ज्यांना सौम्य लक्षणं आहेत त्यांना एखाद्या वेळेस लागणार नाही, पण त्यांनीही त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं अगदी आहे. सर. कारण असे काही पेशंट्स येत आहेत की ते सुरुवातीला सौम्य लक्षणं आहेत, त्यांना औषधं गरज नाही वाटत, बरं. पण काही दिवसानंतर ते बिघडतात. ओके. त्यामुळं जोपर्यंत साधारण 1 महिन्याचा पिरियड का होईना हो. डिस्चार्ज झाल्यानंतर हे त्यांनी दररोजच्या दररोज मॉनिटर करणं गरजेचं आहे. अगदी. हे फुफ्फुसाचं झालं. हो. हृदयाचं म्हटलं तर हृदयाची जी छातीत दुखणे, हो. चालल्यानंतर धाप लागणे, बरं. ही हृदयाची लक्षणं असू शकतात. हो. हृदयविकाराची. हृदयविकाराची लक्षणं असतात. कारण ही हृदयाची लक्षणं लोकांना माहिती आहेत. बरोबर. तीच हृदयविकाराची लक्षणं याच्यात पण होऊ शकतात. बरोबर. नंतर पायाला सूज येणे हं. किंवा पायामध्ये असं लालसरपणा निर्माण होणे, त्याचबरोबर पायाच्या पिंडीच्या भागामध्ये दुखणे, बरं. ही तिथल्या रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या होण्याची लक्षणं असतात. ह्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालायचं नाही. नुसते पेन किलर्स घेऊन बरं होईल असं वाटण्यात काय अर्थ नाही. ते ताबडतोब डॉक्टरना दाखवलं जाऊन पाहिजे. त्यांचा डॉपलर करून घेणे गरजेचं आहे, कारण ते तिथनं गुठळी निसटून प्रॉब्लेम होऊ शकतो. हो. नंतर फटीग, हं. हा जो फटीग आहे, हा फटीग लोकांना सहज समजू शकेल की बाबा काम करायला नको वाटतंय, उत्साह वाटत नाही, चालायला नको, बसून राहावंसारखं वाटतंय. ही जी लक्षणं आहेत ती क्रॉनिक फटीगची लक्षणं आहेत. बरोबर. म्हणजे थोडक्यात नैराश्य आहे. नैराश्य. हो. त्यानंतर लघवीचं प्रमाण कमी होणे, बरं. हे किडनी फेल्युअरची लक्षणं आहेत. किडनीवरती अफेक्ट झाला. त्याच्यामुळे धाप पण लागू शकते. म्हणजे कुठल्याही प्रकारे जर धाप लागत असेल हो. तर असं म्हणू नये की आत्ताच नुकतंच मी आजारातनं आलोय, बरं बरा, झालं. जराशी धाप लागत असेल. नाही, हो. कुठलीही धाप ही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. बरोबर. त्यासाठीच आपण तर लोकांशी संवाद साधतोय की कोरोनातून बरे झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे बरे झालेला आहात याची खात्री तुम्हाला पटण्यासाठी बाकीचे अवयव आपले पूर्णपणे क्षमतेने कार्यरत आहेत काय हे तपासलं पाहिजे. कोरोनामध्ये सर आपण चर्चा करतोय आता की पहिल्यांदा जो मारा होतो तो श्वसन संस्थेवरती होतो आपल्या.
तर श्वसनाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी म्हणजे या रोगातून बाहेर पडल्यानंतर त्यासाठी नक्की काय करावं, वैद्यकीय उपचार काय आहेत? आता कसं असतंय की जो न्यूमोनिया झालेला असतो तो न्यूमोनिया ज्यांचा बरा होतो हो. त्यांचं फुफ्फुस पहिल्यासारखं होऊ शकतं. बरं. म्हणजे जे 80-85% लोक म्हणतो आपण सौम्य लक्षणं आहेत, हो. त्याला थोडासा कुठेतरी न्यूमोनिया झाला थोडंसं सर निमोनियाबद्दल लोकांना अजून अधिक सांगूयात स्पष्टपणे. निमोनिया म्हणजे नक्की काय होतं? न्यूमोनिया म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर फुफ्फुसाला आलेली सूज आहे. सूज आहे. म्हणजे जिथं आपलं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं देवाणघेवाण होतं फुफ्फुसामध्ये, असे छोटे छोटे वायुकोश असतात की ज्याच्या भोवतीनं रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. त्या ठिकाणी अशी सूज निर्माण होते आणि तिथं काही असे प्रोटीनियस मटेरियल तिथं शरीर निर्माण करतं की ज्याच्यामुळे ऑक्सिजन त्या रक्तवाहिनीपर्यंत पोचतच नाही. बरं. राईट. हां. आणि कार्बन डायऑक्साईड जो असतो शरीरात तो बाहेर टाकला जात नाही. बरं. त्यामुळे ही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण ज्या वायुकोशात होते हो. तिथं ती सुजेचं पाणी जाऊन बसतं. बरं. आणि त्यामुळं मग न्यूमोनिया निर्माण होतो. हो. तो आता न्यूमोनिया बारीक सगळ्या अशा वायुकोशात निर्माण झाला की तो एक्सरे जर काढला आपण तो त्याला व्हाईट पॅच आपण असं दिसू शकतो आपण. बरं. त्याला न्यूमोनिया म्हणायचं. हो. तर हा न्यूमोनिया मगाशी सांगत होतो त्याप्रमाणे हो. तो जर बरा झाला तर फुफ्फुस पूर्णपणे नॉर्मल होऊ शकतो. बरं. पण ह्या कोविडमध्ये आम्हाला असं दिसायला लागलंय की तो बरा होताना थोडंसं फुफ्फुसाचं नुकसान करून जातो. बरं. तो बरा होत असताना नॉर्मल न होता तो फायब्रोसिस करतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आता आपल्याला समजा एखादी जखम झाली तर ती वाळताना एक खपली धरते आणि नंतर व्रण तयार होतो. हो. तो व्रण हा फायब्रोसिसचा असतो. ते आपलं शरीराचं रिपेअर करण्याचं तंत्र आहे ते. तर शरीराचं काहीतरी चुकतं आत किंवा कोरोना व्हायरसमुळं जास्त डॅमेज झाल्यामुळं ते फुफ्फुस नॉर्मल होण्याच्या ऐवजी ते फायब्रोसिस व्हायला लागतं. आणि जेव्हा फायब्रोसिस व्हायला लागतं ते असं स्टिफ होतं. साधा स्पंजसारखा आपला फुफ्फुस असतं आणि सिमेंटसारखं असं घट्ट व्हायला लागतं ते. बरं. आणि ते एकदा घट्ट झालं किंवा पेशंटला धाप लागायला लागते आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला, तिथं ऑक्सिजन घेता येत नाही. हो. तर उपाय करताना आम्हाला काही आम्ही अशी औषधं देतो की ज्याच्यामुळे हे फायब्रोसिस होऊ नये. बरं. यासाठी काही जरी एव्हिडन्स जरी नसला अजूनपर्यंत तरी काही औषधांचे प्रयोग चालू आहेत की जी औषधं हा आजार असताना जर दिली तर त्यांचं फायब्रोसिस कमी होईल. त्याचबरोबर जर फायब्रोसिस झाला असेल तर लोकांना फुफ्फुसाचे व्यायाम करायला सांगून त्यांची फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न केला जातो. त्याला पल्मोनरी रिहॅबिलिटेशन म्हणतात. म्हणजे लंगला फुफ्फुसाला रिहॅबिलिट करता येते. योगासन प्राणायाम वगैरे असे तशाच प्रकारचे व्यायाम असतात, श्वसनाचे व्यायाम असतात. तर तशा प्रकारचं आम्ही तंत्र आणि तशा प्रकारचं रिहॅबिलिटेशन सिस्टीम आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये डेव्हलप केलेली आहे की ज्याच्यामुळे जे असे कोविड नंतर जे लोकांना फुफ्फुसाचे त्रास होतात त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी ते प्रयत्न केले जातील. म्हणजे ह्या अशा प्रकारचे वैद्यकीय उपचार म्हणजे योगासन असतील, त्याच्याबरोबर प्राणायाम असतील, अशा गोष्टींचा आधार सुद्धा आता घेणं गरजेचं आहे आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता जी आहे ती पूर्ववत करण्यासाठी आणि परत विकसित करण्यासाठी. प्राणायाम तर सगळ्यांनी करावेतच. हो. प्राणायामनं नक्कीच फायदा होतो. बरोबर. मगाशी आपण सर एका गोष्टीवरती चर्चा केली आहे की ज्यांना पहिल्यांदा आजार काहीतरी आहेत, शुगर आहेत, डायबिटीस आहेत, त्याला आपण कोमॉर्बिडिटीज म्हणतोय. तर कोरोनातून बरे झाल्यानंतर काही जादाची दक्षता त्या आजारांवरती घेणं गरजेचं आहे का? अगदी प्रश्नच नाही. म्हणजे असं दिसून आलेलं आहे की ज्यांना शुगर नाही, डायबिटीस नाही, अशांना सुद्धा कोरोनामध्ये शुगर वाढलेले दिसून येते. बरं. ज्यांना डायबिटीस आहे, शुगरचा त्रास आहे, त्यांना कोरोनामध्ये त्यांची शुगर 300-400 पर्यंत वाढते. म्हणजे तरुणांच्या बाबतीत सुद्धा होतं सर हे? होऊ शकतं. बरं. होऊ शकतं. म्हणजे 40-45 नंतर होऊ शकतं. हो. की आम्हाला ह्या लोकांना मग काही दिवसासाठी का होईना इन्शुलिन द्यावं लागतं. कारण ते कोरोना जिथं आपलं स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन तयार करतं तिथल्या पेशींच्यावर सुद्धा ते अटॅक करतं. त्यामुळे इन्शुलिनचं प्रोडक्शन कमी होतं आणि मग शुगर वाढायला लागते. त्यामुळं ज्यांना डायबिटीस आहे त्यांना तर जास्त 200% काळजी घ्यावी लागते. त्यांची शुगर वारंवार तपासायला लागते आणि त्यांच्या जर गोळ्या असतील तर गोळ्यांचे डोस किंवा त्यांना जर इन्शुलिन चालू असेल तर इन्शुलिनचे डोस हे कमी जास्त करावे लागतात. बरोबर.
ब्लड प्रेशरवर इफेक्ट होऊ शकतो, कारण हो. हृदयावर परिणाम झाला तर ब्लड प्रेशरवर इफेक्ट होऊ शकतो. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी जास्त एफर्ट्स हो. घ्यावे लागतात. ज्यांना किडनीचा त्रास आहे, ज्यांना डायलिसिस चालू आहे, त्यांना जर हो. कोरोना झाला तर एखाद्या वेळेस डायलिसिस जास्त वेळा करावं लागतं. आणि ज्यांना मेंदूचे किंवा बाकीचे काय आजार असतील बरं. त्यांना ह्या सगळ्याची लक्षणावर लक्ष ठेवून त्याप्रमाणे ते उपचार करावे लागतात. जास्त काळजी घ्यावी लागते त्यांची. म्हणजे यासाठी महत्त्वाचं काय आहे सर, ज्यावेळी एखादा कोरोना पेशंट्स आपल्याकडे ॲडमिट होतात किंवा कोरोनातून बरे होऊन जात आहेत, त्यावेळी त्याची केस स्टडी जी आहे आधीची ती पूर्णपणे डॉक्टरांपर्यंत पोहोचवली पाहिजे त्या पेशंट्सने. अगदी म्हणजे पेशंटला बाकीचे काय आजार असतील तर ते लपवून न ठेवता अगदी डॉक्टरना त्याला सांगून त्याप्रमाणे कोरोनाचा त्या इंद्रियावर त्या अवयवावर काय परिणाम झालाय का हेही बघण्यासाठी डॉक्टरना सांगावं लागेल. ते पूर्णपणे आपल्या शरीराचा अभ्यास आपण एक केलेला असतो. जे काय त्रास होत आहेत ते पूर्णपणे सांगितलेच पाहिजे डॉक्टरांपर्यंत, जेणेकरून उपचार जे आहे ते सुलभ होतील. सर आता आपण विषयच असा घेतलेला आहे की कोरोनावर मात केल्यानंतर घ्यावयाची काळजी. त्याच्यामध्ये प्रत्येकाचाच प्रयत्न असणार आहे सर की आपलं आरोग्य पूर्ववत कसं व्हावं. तर यासाठी सर काळजी कशी घेतली पाहिजे, अगदी आहार त्याचा आहे किंवा व्यायाम काय आहे? आता आहार असा आहे की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स भरपूर घेतली पाहिजेत. म्हणजे जे फळं आहेत नॅचरल जे आपण जे घेतो ते फळं जास्त घेतली पाहिजेत. शाकाहारी शक्यतो जास्त घेतलेलं बरं. मांसाहार कमी करावा. मी तर मांसाहार घेऊ नका म्हणून सांगतो पहिले 2-3 महिने. भरपूर पाणी प्यावं लोकांनी. आणि समतोल आहार म्हणजे सर्व प्रकारचे पौष्टिक गोष्टी ह्या व्यवस्थित घेतल्या जातील. म्हणजे कडधान्य आहेत, दूध आहे, फळं आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, हे सगळं योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे. योग्य प्रमाणात म्हणजे कसं की आता मी हॉस्पिटलमधनं घरी आलेलो आहे आणि मला लवकर बरा व्हायचं आहे म्हणून एक 10 दिवसाचं जेवण एकदम नाही जेवायचं आपल्याला. जेवणाच्या वेळाही सर पाळायला लागतील. जेवणाच्या वेळा रेग्युलरली घेतल्या पाहिजेत. त्यानंतर तुमचं खाणं जे आहे ते ग्रॅज्युअली वाढत गेलं पाहिजे. कारण तुम्ही जरी बरे होऊन घरी गेला असाल तरी तुमचं शरीर अजून ते रिपेअर करत असतं आणि ते रिपेअर करायला एखाद दुसरा महिना लागू शकतो. त्यामुळं शरीराच्या सगळ्या सिस्टीमवर, आता आहाराचा जर आपण विचार केला तर आतड्यांच्यावर एकदम लोड देणं पण गरजेचं. म्हणजे पचण्याची क्षमता पण सर थोडीफार डॅमेज प्रश्नच नाही. त्यामुळं एकदम सगळे पौष्टिक पदार्थ एकदमच खातो आणि असं नाही. ते ग्रॅज्युअली हळूहळू जसं तुम्हाला पचतं टप्प्याटप्प्यानं तसं घ्यायला पाहिजे. त्यानंतर झोप भरपूर घ्यायला पाहिजे. कारण झोपेमध्ये सुद्धा इम्युनिटी वाढू शकते. त्यामुळं आणि झोपेचा दुसरा एक फायदा असा असतो की तुमचं मन शांत राहतं. ह्या आजारात असं दिसलेलं आहे की लोक नुसतं आजाराचं नाव काढलं तर लोक घाबरून जातात. त्यामुळं झोप व्यवस्थित घ्या, पाणी भरपूर घ्या, समतोल शाकाहारी आहार घ्या, मन शांत ठेवा मुख्य म्हणजे. आणि अशा गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे योगासनं आहेत किंवा प्राणायाम आहेत किंवा तुमचं मेडिटेशन आहे की ज्याच्यामुळं तुमचं माइंड पण शांत राहील, मेंदूला पण विश्रांती मिळेल, मेंदूचे विचार करण्याची परिस्थिती पण चांगली होईल. यासाठी जे आहे ते सगळं करावं. बरोबर. सर तुम्ही झोपेचा उल्लेख केला, मला तुम्हाला आवर्जून विचारायचं आहे की एका ठिकाणी थांबल्यानंतर शरीराला जी एनर्जी लागते ज्यावेळी आपण हालचाल करतो त्यावेळी जास्त लागत असते आणि थांबल्यानंतर कमी लागते. एका ठिकाणी आपण झोपतो त्यावेळी एनर्जी लेवल जी आहे ती खर्च होते जास्त. आपण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर चालल्यानंतर म्हणजे जागेपणी म्हणता का झोपेत म्हणता? आता आपण सांगितलेलं की कोरोना जो आहे त्याच्यातून मात केल्यानंतर जास्तीत जास्त आपण वेळ झोप घ्यावी. त्याचं कारण नक्की काय? झोप घ्यावी म्हणजे सर त्यावेळी हालचाल जी आहे ती हालचाल कमी होते म्हणजे शरीराला. म्हणजे कसं आहे की झोपेत बऱ्याच गोष्टी शरीर आपलं रिपेअर करत असतं. हे महत्वाचं आहे सर. म्हणजे रिपेअरिंगची प्रोसेस जी आहे ती झोपेत रिपेअर करत असतं. झोपेतल्या बाकीच्या ज्या गरजा असतात म्हणजे जे एनर्जीची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते, शुगरची गरज असते ती कमी असते. त्यामुळे झोपेत जर तुम्ही बघितलं तर श्वास पण थोडासा आपला कमी असतो सामान्य माणसाचा. दिवसा उभं म्हणजे आपण जागे असताना जेवढा आपले श्वास असतो त्याच्यापेक्षा झोपेत श्वास कमी असतो. कारण झोपेमध्ये मेंदू काम करत असतो. मेंदू कधीच झोपत नाही. मेंदू त्याचं काम करत असतो. त्याला जे डॅमेज झालेलं असतं किंवा शरीरात जे डॅमेज झालेलं असतं ते जाणून मेंदू आपलं काम करत असतो. त्यामुळे हे जे मेंटेनन्स म्हणा, शरीराचा मेंटेनन्स जो आहे
तो बऱ्यापैकी झोपेत होत असतो. हो हो हो. आणि अशा काही स्टडीज आहेत की शरीरात इम्युनिटी लेवल जी असते आपली, बर. ती इम्युनिटी शरीरात जी माणसं जास्त चांगलं झोपतात त्यांच्यात चांगली असते. साधा आहे, तुमची झोप जर कमी असेल तर तुमचा स्ट्रेस लेवल खूपच असते, तुम्ही दिवसभर असे तारवटलेले असता. अगदी. त्यामुळं तुम्हाला आता विश्रांती ज्यावेळी घ्यायची असते त्यावेळी झोप व्यवस्थित घ्या. सामान्यतः सर 8 तास झोपावं असं म्हणतात. 6 ते 8 तास कमी कोरोना मधून मात केलेल्याने किती तास सामान्यतः सर? तेवढं 6 ते 8 तास कमीत कमी घेतलं चालेल. आणखीन एखाद दुसरा दुपारी वामकुक्षी घेतली तरी सुद्धा चालेल. हो हो हो. पण त्याच्याबरोबर मला अनेक सांगायचं आहे की तुम्ही झोप घ्या व्यवस्थित, पण जेव्हा जागे असता तेव्हा नुसतं बसून राहू नका. बर. जागे असाल तेव्हा प्राणायाम करा, योगासनं करा, चालण्याचा व्यायाम करा. हो. कारण तुम्ही एका ठिकाणी बसला की परत ते पायात गुठळ्या होण्याची शक्यता जास्त. बर. जितकं जास्त वेळ तुम्ही एका जागी बसता हो तिथलं पायातल्या रक्ताचं विसरण कमी होतं हो. आणि तिथं गुठळ्या होण्याची शक्यता असते. बर. त्यामुळे झोप घ्या व्यवस्थित, नक्कीच. जागे असताना मात्र हालचाल करा. हालचाल करेल. बरोबर. अगदी. काही फाइंडिंग्स सर आलेली आहेत या काळामध्ये. कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा कोरोना होतोय सर, हे नवीन संशोधन आपल्यासमोर येतंय, याच्याबद्दल नक्की काय सांगाल सर? जसं पहिल्यांदा मी म्हटलं की कोरोनाबद्दल आपल्याला फारसं अजून कळलेलं नाही, खरं. वर्ष पण झालेलं हो नाही. हो हो. त्यामुळे अशा काही केसेस यायला लागल्या आहेत की कोरोना एकतर बरा झालेलाच नाहीये. बर. राईट, म्हणजे ही एक कॅटेगरी म्हणता येईल की कोरोनाचे सिम्पटम्स चालूच राहिलेले आहेत आणि परत काहीतरी होतं, परत ताप येतो, हो. परत निमोनिया होतो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी अवयवाचा काहीतरी लक्षणं दिसायला लागतात. हा तोच कोरोना पुढे कंटिन्यू झाला असं म्हणता येईल. बरोबर. किंवा त्याच कोरोनाचे काही इफेक्ट दिसायला लागते असं म्हणता येईल. काही पेशंट असे यायला लागले आहेत की ते कोरोनापासून पूर्ण बरे झालेले आहेत, त्यांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे, त्यांचे बाकीचे टेस्ट पण नॉर्मल आलेले आहेत, त्यांच्या हृदयाचं फंक्शन, त्यांच्या फुफ्फुसाचं फंक्शन नॉर्मल झालेलं आहे आणि 3-4 महिन्यानंतर परत तशीच सिम्पटम्स येत आहेत. याला आम्ही रिइन्फेक्शन म्हणतो, म्हणजे पुन्हा इन्फेक्शन झालेलं आहे. याची कारणं माहीत नाहीत, पण एखाद्या वेळेस असं पण असू शकेल की ज्या अँटीबॉडीज तयार होत आहेत शरीरामध्ये त्या अँटीबॉडीज लाईफ लॉंग प्रोटेक्शन देत नाहीत. बर. माहित नाही आपल्याला अजून की किती महिने देणार आहेत. कदाचित सर अँटीबॉडीज वरती सुद्धा आपल्याला अजून संशोधन करावं लागेल. करेक्ट. कारण अँटीबॉडीज आता आपण असं म्हणू शकतो की अँटीबॉडीज जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला 3 ते 4 महिने तुम्हाला प्रोटेक्शन आहे. त्याच्या पुढे आहे की नाही माहित नाही आम्हाला अजून. त्यामुळे असं दिसायला लागलंय की 2-3 महिने पेशंट खूप चांगला असतो, कामाला जातो, सगळं होतो आणि पुन्हा ही लक्षणं यायला लागतात. मग हे रिइन्फेक्शन होऊ शकतं. मग हे प्रिव्हेंट करण्यासाठी लोकांनी पहिलं इन्फेक्शन व्हायच्या आधी जी काळजी घेतलेली आहे तीच काळजी पुढे चालू ठेवली पाहिजे. बरोबर. म्हणजे आता मला करोना झालेला आहे, आता मी कशाला मास्क घालू, मला करोना झालाय मी आता जातो लोकांच्यात पार्टी करतो, असं नाही. तुम्हाला करोना अजून झाला असेल तर अजूनही करोनाच्या नंतर सुद्धा तुम्हाला ही काळजी घ्यायलाच लागणार आहे. कारण याच्यानंतर संशोधन होईल, हे रिइन्फेक्शन होऊ नये म्हणून काय करायला लागेल त्याचीही औषधं येतील. पण जोपर्यंत ही औषधं येत नाही, जोपर्यंत ह्याचं संशोधन पूर्ण होत नाही, तोपर्यंत मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की मास्क घालायचं सोडू नका. अगदी बरोबर. हात धुवायचे सोडू नका आणि सोशल डिस्टन्सिंग मला वाटते आता आपल्याला हे जन्मभर पिढ्यानपिढ्या पाळायला लागणार आहे. बरोबर. त्याचा फायदा आणखीन एक असा झालाय तुम्हाला सांगतो, मास्किंगमुळं किंवा सोशल डिस्टन्सिंगमुळं जे हवेतनं पसरणारे आजार आहेत ते खूप कमी झालेले आहेत. मला माझ्या बाबतीत मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं आहे की दरवर्षी खोकला होतो मला, पण यावर्षी कदाचित मास्क पूर्णपणे वापरल्यामुळे धुळीचे कण गेले नसतील आणि खोकला अजिबात नाही यावर्षी झालेला, तर कदाचित हा फायदाही असेल. यावर्षी फ्लूचे पेशंट पण कमी आहेत. बरं. म्हणजे श्वसनाचे आजार बाकीचे जे आहेत ते कमी. आणि आता आपल्याला काही दिवसांनी कळेल टीबीचं प्रमाण पण कमी व्हायला लागलेलं आहे. बरं. आणि पर्सनल हायजीन लोकांचं सुधारल्यामुळे, हात धुतल्यामुळं त्यांना बाकीचे जे जेवणात जाऊन जे आजार होतात तेही त्याचंही कमी झालेलं आहे. माणसं घरी राहिल्यामुळं ऍक्सिडेंट कमी व्हायला लागलेले आहेत, प्रदूषण कमी झालेलं आहे, त्यामुळं श्वसनाचे बरेच आजार हे कमी होतात. हे सकारात्मक आहे कोरोनाच्या काळामधलं. हो. यावर्षी आमचे अस्थमाचे पेशंट्स किंवा सीओपीडीचे जे पेशंट असतात की ज्यांना या दरम्यान त्रास होतो, फार कमी लोक आलेले आहेत. मला सर उत्सुकतेपोटी अजून एक प्रश्न तुम्हाला मुद्दा म्हणून विचारायचा आहे. एखाद्या कोरोना पेशंटमधून जे काही कोरोना पेशंट आहे तो बरा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असं आपण म्हणतो, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर आपण कसं त्याचं प्रमाण मानता की अँटीबॉडीज क्रिएट झालेले आहे, त्याचं काय असं मेजरमेंट वगैरे आहे सर?
अँटीबॉडीज तयार झाल्याचं मेजरमेंट आहे, IgG आम्ही म्हणतो त्याला. हो. आणि IgM नावाच्या अँटीबॉडीज ह्या जेव्हा नुकता होऊन गेलेला असतो कोरोना, त्यावेळी ते पॉझिटिव्ह असतात, नंतर त्या कमी होतात. IgGचं प्रमाण आपण मोजू शकतो. हो. आणि IgGचं प्रमाण जर चांगलं असेल तर आपण असं म्हणू शकतो की ह्या मनुष्यामध्ये प्रतिकारशक्ती चांगली निर्माण झालेली आहे आणि IgG अँटीबॉडी असल्यामुळं काही दिवस तरी त्याला कोरोना होणार नाही आहे. पण त्यात गुंतागुंत अशी आहे की हे IgG तयार होण्याचं प्रमाण 30-40% आहे. बर. म्हणजे सगळ्या लोकांच्या मध्ये जे बरे झालेले आहेत, पूर्ण बरे आहेत, त्यांच्यामध्ये अँटीबॉडी दिसतीलच असं नाही. बर. म्हणजे ज्यांना अँटीबॉडीज तयार झालेले नाहीत ते बरे झाले नाहीत का? झालेत ना, ते बरे झालेलेच आहेत. बरोबर. पण त्यांच्या शरीरात आणखीन काहीतरी आहे की जे त्यांना प्रोटेक्ट करतं. बर. म्हणजे अँटीबॉडी सोडून आणखीन काही असणार आहे की जे करोनापासून त्यांना प्रोटेक्ट करतं. बरोबर. दुसरं मी असं उदाहरण देईन की जे लोक करोनाच्या पेशंटला एक्सपोज झालेले आहेत, जे काम करतायत, ते सगळे नाही इन्फेक्ट होत. हो. तर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी स्वतःच उदाहरण आहे. गेले 6 महिने करोनाचे पेशंट बघतोय. मी माझे अँटीबॉडी टेस्ट केलेली आहे. ती अँटीबॉडी निगेटिव्ह आहे आणि टच वूड आत्तापर्यंत तरी मला काही झालेलं नाही आहे. म्हणजे असं पण लोकांच्या मध्ये असू शकतं की अँटीबॉडीज आहेत किंवा नाहीत, पण त्यांना प्रोटेक्शन आहे. म्हणजे असे कितीतरी डॉक्टर आहेत, कितीतरी नर्सेस आहेत. मी काय माझं कौतुक करत नाही, पण ह्या लोकांना करोनाच्या पेशंटला एक्सपोज होऊन सुद्धा त्यांना करोना झालेला नाही. बाहेरच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा बरीच लोक एक्सपोज झाली असतील, त्या लोकांना झालेलं नाहीये. त्यामुळे थोडंफार लोकांच्या मध्ये एक फॉल्स सिक्युरिटी पण निर्माण होऊ शकते समाजामध्ये. पण ह्याचं संशोधन चालू आहे की काय आहे ते, बरोबर, की जे बाकीच्या लोकांना सगळ्यांना प्रोटेक्ट करतं आणि काहीच लोकांना ज्यांची इम्युनिटी कमी असते त्यांना हा आजार होतो. ते जर आपलं सापडलं तर एखाद वेळेस थोडं ह्याला ट्रीटमेंटला वेगळी दिशा मिळू शकेल. आणि सर, याला अनुसरून प्लाझ्मा डोनेशन जे आहे, वैद्यकीय क्षेत्रातले बरेच लोक सांगतायत जे कोरोनातून बरे झालेले आहेत त्यांना, की आपण प्लाझ्मा डोनेट नक्की करावं. त्याबद्दल सर काय सांगाल, कसं आव्हान? ज्या लोकांच्या मध्ये ह्या अँटीबॉडीज चांगल्या प्रकारे तयार झालेले असतात ते आधी टेस्ट केलं जातं आणि त्यांचा प्लाझ्मा घेतला जातो आणि तो प्लाझ्मा नक्कीच पेशंटला फायद्याचा, सकारात्मक प्रभाव आहे सर. अगदी प्लाझ्माच्या ट्रीटमेंटनं नक्कीच पेशंटला बरं होऊ शकतं. पण प्लाझ्मा दिला आणि आमचा पेशंट बरा झाला पाहिजे असं होऊ शकत नाही. प्लाझ्मामध्ये काय आहे, प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज आहेत आणि ह्या अँटीबॉडीज फक्त व्हायरसला मारणार आहेत. पण व्हायरस आल्यानंतर व्हायरस जे सायटोकाईन स्टॉर्म निर्माण करतो, जे आपल्या पेशी त्याला लढण्यासाठी जे घटक तयार करतात, ते जे अनकंट्रोल्ड मग सांगितलं ते घटक तयार करतो, बरोबर, त्याला एखाद्या वेळेस प्लाझ्माचा फायदा होत नसावा. त्यामुळे प्लाझ्मा हा योग्य वेळी दिला गेला पाहिजे. अगदी जोपर्यंत शरीरात व्हायरस आहे तोपर्यंतच तो प्लाझ्मा दिला तर त्याचा फायदा होतो. प्लाझ्मा कधीही दिला म्हणजे माझा पेशंट आता सिरियस लगेच बरा होईल असं नाहीये. प्लाझ्मा द्यावा, प्लाझ्माची देण्याची त्याची टायमिंग ठरलेली आहे. त्या टायमिंग मध्ये प्लाझ्मा मिळाला तर नक्कीच फायदा होतो. अगदी. खरं तर या चर्चेच्या शेवटी मला एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे एखाद्याच्या घरी एखादा कोरोना रुग्ण आढळला तर त्याची मानसिक स्थिती आणि त्याबरोबर एकंदरीत त्याच्या कुटुंबियाची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडलेली असते सर. त्यांना एक मोठा मानसिक धक्का बसलेला असतो. आता बरे झालेले आहात हे मान्यच आहे आपल्याला, पण आता आपण चर्चेमध्ये सगळं सांगितलेलं आहे की बरे जरी आपण झालेला आहात, कोरोनाची टेस्ट आपली निगेटिव्ह झालेली आहे, परंतु अजूनही आपल्याला ही खबरदारी घ्यायचीच आहे बाकीच्या अवयवांची. तर मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी कोरोनातून मात केलेल्या व्यक्तीला आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियाला आपण सर काय संदेश द्याल? मानसिक संतुलन बिघडलेलं आम्ही खूप वेळा बघितलेलं. म्हणजे पेशंट तर घाबरलेलाच असतो, पेशंटच्या घरचे नातेवाईक तर खूपच घाबरलेले असतात आणि त्यांना योग्य जर माहिती मिळाली नाही हॉस्पिटलकडनं तर आणखीनच जास्तच मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता असते. तर अशा वेळी आपल्याला दररोजच्या दररोज पेशंटची जी कंडिशन असती ती कंडिशन तपासून बघता आम्ही ज्यावेळी डॉक्टर त्यांना सांगत असतो त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारा आम्हाला, पण जे काय चाललेलं आहे, पेशंटची इम्प्रूव्हमेंट आहे नाही आहे याची पूर्ण कल्पना करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. अंधारात राहून उगाच घाबरत बसण्यापेक्षा
पेशंटची काळजी व्यवस्थित घेतली जाते की नाही, पेशंट इम्प्रूव्ह होतोय की नाही, याची पूर्ण माहिती घेऊन तुमची भीती काढायचा प्रयत्न करा. नंबर 1. दुसरी गोष्ट अशी आहे की वैद्यकीय शास्त्राला ह्या आजाराबद्दल पूर्ण कल्पना अजून नाही आहे. बरं. त्यामुळं जे काय उपचार आहेत, जे काय त्यांचा प्रोग्रेस आहे, आणि आता आपण हे पोस्ट कोविडचं बघतोय, हे सगळं अजूनही संशोधन चालू आहे. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना लिमिटेशन्स असतात. ही लिमिटेशन्स पण लोकांनी समजून घेतली पाहिजेत. तिसरी गोष्ट अशी आहे की काही काही वेळेला जे समुपदेशक असतात, काउन्सिलर, यांची मदत घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि आता त्या लोकांचा, इव्हन सायकॅट्रिस्ट जे आहेत, सायकॅट्रिस्ट आणि काउन्सिलर यांचं खूप महत्त्व वाढलेलं आहे. आणि काही कोल्हापुरामध्ये सुद्धा आपल्याकडे अशी लोक आहेत की जे पेशंटला असा आधार देण्यासाठी नक्कीच त्यांचा उपयोग होतो. कारण आम्ही डॉक्टर काय करतो, आम्ही डॉक्टर पेशंटला तपासतो, ही औषधं घ्या आणि तुम्ही बरे व्हाल एवढं सांगून आम्ही पुढच्या पेशंटकडे निघून जातो. पण पेशंटला भीती वाटते, मी बरा होईन का नाही, माझं पुढं काय होणार आहे, मला औषध उपचार व्यवस्थित चालू आहेत का नाहीत, हे जी त्यांची चिंता असते, अँझायटी असते, ही कमी करण्यासाठी नातेवाईकांनी जर त्यांच्याशी बोललंच पाहिजे. त्याचबरोबर जर गरज वाटली तर ह्या काउन्सिलरची पण मदत घेतली पाहिजे. आणि आम्ही ती घेतो आणि लोकांना त्याचा नक्कीच फायदा होतो. नक्कीच. आपण एकंदरीत चर्चा केलेली आहे की कोरोनावर मात केल्यानंतर कशा प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे, अगदी त्या कोरोनाबाधित व्यक्तीनं सुद्धा आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा. सर, जाता जाता काय संदेश द्याल या सर्वांना, एकंदरीत सामान्य जनतेला सगळ्या आपल्या? एक तर घाबरू नका. आज जी आमची चर्चा झाली त्या चर्चेनं तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा आता करोना बरा होतोय का नाही, असं बिलकुल नाही. कारण 80 ते 85% लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न करता बरं करण्यात येऊ शकतं. त्यामुळं जे लोक तीव्र स्वरूपाचे लक्षणं असतात त्यांनाच हे जास्त प्रॉब्लेम असतात. या लोकांनी न घाबरता करोनाची लक्षणं कशी ओळखायची, करोनाच्या कॉम्प्लिकेशनची लक्षणं कशी ओळखायची, करोनामुळं फुफ्फुसं, हृदय, किडनी, लिव्हर आणि मानसिकता, मेंदू यांच्यावर परिणाम झाल्यानंतर काय लक्षणं येऊ शकतात याची माहिती करून घेणे गरजेचं आहे. आणि सतत एखाद्या हॉस्पिटलशी किंवा तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांशी संपर्कात राहून या लक्षणांचं ताबडतोब त्यांचं इन्व्हेस्टिगेशन्स करून त्याचे उपचार केले तर तुम्ही नक्की बरे होऊ शकता. आणि तुम्ही बरे होऊ शकताच, पूर्णपणे बरे होऊ शकतो, पूर्णपणे बरे होऊ शकतात. तुम्ही जर आपले जे आकडे बघितले तर आकड्यांचा एका बाजूला जर तुम्ही बघितलं तर आपल्याला भीती वाटते की किती लोक इन्फेक्ट व्हायला लागलेत, किती लोकांचे मृत्यू व्हायलेत. पण दुसऱ्या बाजूला बघितला तर बरेच लोक बरे व्हायला लागलेले आहेत. खरं सर. म्हणजे आपल्या भारतामध्ये बरे होण्याचं प्रमाण पण चांगलं आहे. आपल्या भारतामध्ये मृत्यूचं प्रमाण हे अमेरिका आणि बाकीच्या देशांच्या पेक्षा खूप कमी आहे. त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊन काय उपयोग नाही. कारण घाबरून जाऊन आपण फक्त काही करत नाही, आपण नुसतं घाबरून रडत बसतो, तसं नाही. याची माहिती घ्या. याची माहिती सगळीकडे आता उपलब्ध आहे. सगळे चॅनल्स म्हणा किंवा तुमचं न्यूज मीडिया म्हणा किंवा येऊन तुमचं गुगल म्हणा, सगळीकडे ह्याची माहिती उपलब्ध आहे. तुमच्या डॉक्टरना तुम्ही विचारू शकता. याची माहिती करून घ्या. आणि जे गुंतागुंत होण्याची शक्यता असते, जे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते, ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. नक्की. म्हणजे असं नाही आहे की बाबा कॅन्सर झाला आता काय बरा होणारच नाही आहे, असं नाही आहे. ते कोविड झाला आणि आता मी बरा होणार नाही असं नाही आहे. ते कोविड झाल्यानंतर सगळे प्रयत्न करून माणूस बरा होऊ शकतो. म्हणजे योग्य ती काळजी जर आपण घेतली तर नक्कीच बरे होऊ शकतो, असा संदेश आजच्या कार्यक्रमात आपण दिलाय असं म्हणायला हरकत नाही. आजचा आपला चर्चेचा जो विषय होता तो म्हणजे कोरोनावर मात केल्यानंतर घ्यावयाची काळजी. आपल्याबरोबर डॉक्टर अजय केनी सर होते, ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर. सरांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ठामपणे सांगितलेलं आहे की कोरोनातून आपण पूर्णपणे मुक्त होऊ शकतो, परंतु बाकीच्या अवयवांवरती त्याचा होणारा प्रभाव त्याची सुद्धा दक्षता घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर सरांनी एक गोष्ट प्रांजळपणे कबूल केलेली आहे की कोरोनावरती अजूनही संशोधन होणं बाकी आहे. आगामी काळामध्ये त्याला यश येवो अशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मी सदिच्छा व्यक्त करतो, अशी अपेक्षा व्यक्त करतो. दैनिक पुढारीच्या ऑफिशियल फेसबुक पेज आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वजण हा कार्यक्रम पाहत होता.
डॉक्टर अजय केणी सरांचं पुनश्च एक वेळ मी आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाला आल्याबद्दल, आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी सुद्धा हा कार्यक्रम आवर्जून पाहिला त्याबद्दल आपलं सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.